काय त्याला असं ठेव. तुम्हाला काही इथं दिसलं वय तिकडे जाऊन टाकता येत नाही वय. आता तू झाडून घेते ना. मग झाडूनच घेते. झालं होतं माझं इकडलं झाडून घेऊन. मग तुम्ही थोडं 2-4 पाव पायऱ्यात खाली उतरला असतं तिकडे टाकला असतं तर काय झालं असतं वय. आणि तुझ्या हाताला काय गोळा उठल वय एवढं झाडल्या. हा म्हणजे तुम्ही करा कचऱ्यात मी झाडतेच. झाड नको झाडू मला काय आपलंच दार घाण दिसन. अशा कशा बरं तुम्ही ते पोरगा बघा किती रडतंय त्याला शांत करा पहिले. मग घ्यायचं ना गाडीवर घेऊन बसायचं. मला काम आहे तुमचं पोरग आहे ना बघा की तुम्ही मग. हा मला कशाला सांगताय. झाड गप गुणानी झाड ते आख्या दुनियात व्हायला लागले. स्वयंपाकाचं बघा मी स्वयंपाक नाही करणार आज. मी नसते काय करीत कर नाही तर राहू दे तसंच. रात्रीचा मिस केला होता काल आजचा करायला काय होतंय तुम्हाला. नको करू नको जीव. नको जीव म्हणजे मी हॉटेलमध्ये जाऊन जेवण नाही तर वडापाव आणून पार्सल मला. हा खाशीन ना पार्सल आणून खाशीन. पैसा असा ढगातूनच पडतोय वरूनच. ओ तुम्ही शांत बसा. घरची काम बघा भांडे राहिले धुणं राहिले ते करून घ्या. तसं काल मी सगळं केलं होतं. आता मी झाडून पण घेणार नाही. मी अशीच बसणार महाराणी सारखं. नको घेऊ मी पण बसते नको घेऊ. कसं लाज वाटते का तुम्हाला. तुमचं लेकरू रडतंय आणि तुम्ही खुशाल बसलाय. तुला लाज वाटते काय बटक भावाने काय तुला. बघा पोराकडे जरा माहिती काय बोला. भांडायला असा दिवस पडलाय. हा तुला त्रास दिलाय बघ. हा पोराकडे बघा भूक लागली असेल त्याला. हा तूच खाऊ घालतीस त्याला भूक लागायची नाही तर काय. रडत होतं बघा आईच्या खुशीत आलं कसं शांत बसतं लेकरू. हा जा घरातले काम करा आता. कर नाही तर राहू दे मी नाही करणार. मोकळी नाही रोज करायला. मन्नाच्या घरातले काम पडलेत आणि इथे येऊन बसली बाई तू. थांब अरे तुला बोल नको नाही तर थोबड खाणीन मी. बोलणार मी. काय करशील म्हणजे. ओ राम भाऊ इकडे या बरं. जरा हिचं बघतेच बेतच बघते मी. का ग भगवाने काय तू सटवी. तू अख्ख्या दुनियाची सटवी. अगं तुझी अख्ख्या दुनियाची सटवी. घरातले काम व्हायनात. अगं लेकरू एवढं हे केलंय त्याला सांभाळणं व्हायना तुला. हा तू सांभाळून दमली ना. हा मी कशाला सांभाळू. लेकरू तर तुझं आहे ना. आली लग्न करून इथं घरात लेकरू तर लेकरू काढलं. आता तसं म्हणावं नाही पण म्हणते. अगं तू थोबड तोंडाची काय लाज वाटते का तुला बोलायला तरी. लाज वाटते का मला हाणायला तुला. लाज वाटते का म्हणजे मोठी मी. मोठी म्हणून काय हे करते वय रुबाब. हायच माझा रुबाब. तू मागून आली तिखट होऊ नकोस. 1 मिनिट माझं पण घर आहे जसं तुझं आहे ना तसं माझं पण आहे. जेवढा तुझा हक्क आहे ना तेवढा माझं पण आहे ना. मग कामात बी हक्क गाजू जा ना जरा. कामात कालच हक्क गाजवलाय मी. अख्खं घरातलं काम काल केलंय मी. आज तुला करायला काय रोग उठला वय. तुझ्या हाताला काय गोळा उठेल काय एवढं काम केल्याने. उठणारच गोळाच उठणार. काय केलंय मी. मग राहू दे ना तसंच. मी कुठं का म्हणते कर म्हणून. अजिबात करू नको मी नाही करणार. अगं सटवे अख्खं काम ठेवून कसं तुला बस वाटतं ग. अगं बाई तूच बसली मी नाही बसले. जा घरातले काम कर. अगं पडन ना मी. अशी काय करती. पडन म्हणजे काय काय खरटीने हाणती काय मला. खराटा उचलून तिकडे टाकला पाय पडला म्हणून. हा मला वाटलं हा नाही उचलला काय. आणि तसंही आले ना. बरं झालं तुम्ही आले. काय मची सांगा ना. सांगा काय झिपरीला भांडती नुसती माझ्यापासून माझ्यासोबत सकाळपासून. तू झिपरी अगं मग झिपरा तुझ्या असू दे. तुझ्या काय म्हणतात ते काय गाढवाचं शेपूट दिसतंय. तुझं लय आता म्हणलं असतं. हे बघ माझे केस आणि तुझे बघ. हा निघाल. सांगा की हिला या सटवीला गप्प बसाय सांगा ना. बाई ग दिवसा ढवळ्या सुरू केलं बाय. अहो ते बंद करा आणि इकडे येऊन बघा आधी काय चाललंय हिचं. नुसती भांडती माझ्यापासून सोबत सकाळपासून. तू भांडत नाही का. हे असे येत त्याच्यामुळे हिच्या संग मला राहावं लागतंय. हे बाई त्याचं का जाऊन दे. घरातले कामाला पडले तर घरातले काम कर. अजून रान खुरपायचं बाकी. मग जा ना. तू रानातलं बघ मी घरातलं बघते. नाहीतर जा रानात काम होत नाही. मी आता सांगते माझे
मग अगोदरच कुठे गोरी उजाड पडलाय काय अख्ख्या दुनियाचा. हा तू गोरी आहे ना म्हणून मला ना काळा पाडायचं असतं तुला नेहमी. हा म्हणूनच तू अशी उजाड करते. इकडंच पडलाय वाटतंय मला तर. ए गप्पा लय बोलायचं नाही तर बुक्कीत आउट करण. अख्खा अंधार तुझंच असतो रात्री तूच उजाडती काय नो रात्रीची. तसं हातबीत मला लावायचं नाही मी आता सांगते. आपडीतच मुतवीन आता मी. काय ग सटवे तुला घरातली काम करायला काय होतं ग? तू कर ना तुला सोडा माझा हात बघा. काय चाललं तुमचं? तुझं काय नेहमीच आम्ही भांडत असताना नेहमी मध्ये येत असतो नुसता. तिकडे काय जातो इकडे काय असं आमच्या नवऱ्यांकडे नाही राहायचं. नुसतं मध्ये करत असतो. काय चोंबडेपणा करायचा काय मग काय तर आता जाईन सगळ्या गावात तोंडी पिटन तो. तुझ्यामुळे माझी सगळी गावात इज्जत जाईल. काय तुझ्यामुळे जाती तुझ्यामुळे तुला हल्ली पाहिजे तुलाच हाणली पाहिजे खरं तर. हे असले नवरे येत असले इथं बायका भांडणं करते तरी ह्यांना ढोसायचं सुचत आहे नुसतं. अरे काय नेमकं काय चाललंय? काय चाललंय म्हणजे तुम्हाला दिसत नाही भांडणं करते माझ्यासोबत. जरा नीट वागावं जरा. काय भांडणं तर रोज ही लय गरीब असते ना. हा तू नाही गरीब आहे. थापलेल्या थोबाडावानी थोबाड. राब ते मी घरातलं सगळं करते. जा घरात जा तू. जा घरात पटते. तुम्ही जा आमच्यामध्ये पडू नका. जा पटकन. ऐक तू घरात जा. माझं ऐक तुला. जा पटकन. जा पटकन. कुठं चालली तुम्हाला जा म्हणलं ना. जा ना. अरे ऐका ना काय भांडणं तर तुम्ही आमच्या मध्ये पडायचं नाही. मी आताच सांगते निघायचं. मिटवायला तुम्हाला यावं. जे नाही ते एक करून येतात तुझ्यामुळे इथं. तुझ्यामुळे पहिला आला त्यांनी सांगितलं असेल यांना. आता हे जातील दुसरा तिसरा येईन मग चौथा येईन मग पाचवा येईन. तुझ्यामुळे अख्ख्या गावात इज्जत जाती. तुझ्यामुळे नाही काय जात. हा तुम्ही काय बघत बसलात. तुला कळत का? अगं लाज वाटते का तुला हाणमार करायला? अरे काय बसलात तुम्ही? ही बायाला आडवा जरा भांडा. तुम्हाला माझ्या म्हणायची का यांची? काय माझी आता जरा मान ठेव, येडं बिडं यांची कशी गंमत लाज झाली. वाटते का? आमच्या दोघांच्यात भावांच्यात कधी भांडणं लागते यासाठी हे ना भांडतात. यांची गंमत बघायची का? यांची चार्जिंग संपलेली आहे. यांची बघा चार्जिंग कशी करतो. तुम्हाला गंमत दाखव. बघा यांची कशी हा, जिरतो charging. आम्ही. दोनच मिनिट करू का बॅटरी डाऊन? दाखवा ना तुम्ही. उठा की उठा ना तर. आम्ही काय एवढं केलेलं होतं काय? दाखव. कशी नाही. तुला एवढंच येतं का? ए, प्रिय. भांडायलाच लागत आहे. काय झालं रे? आणि लगेच पिशी भरायची आणि मग तू घरी निघायची तुझ्या. थांबायचं नाही इथं. नाही आता नाही करणार. करशील का पुन्हा? नाही. आमच्यात फुट पाडायची नाही ना? नाही करणार. नाही. अहो, जी सोडा. प्रिय, बुटारने. अहो, सोडा की. चुकलं ना माझं. नको ना. नाही ना परत कर भांडणं. अहो, चुकलं बाबा. घरातलं कामं करते ना आधी जाऊन. कोण बोलते? इकडं, हो, इकडं. नको ना, आपले दुखतंय, हो. करशील का भांडण नाही करशील? करणार हो. नाही लगेच पिशवी भरायची. लगेच निघायचं. नाही ना नाही जीव करणार. एवढीसा आणि बांधणार नाही तो तोंड तरी चालतं ना. लगेच निघायचं. दुसरी बायको नाही उद्या आणली ना तू पुढं. नाही नको नको, नको. मी घरातले काम करते सगळं करते पण तुम्ही दुसरी बायको नका आणू. करशील का भांडण? नाही नको चुकलं. काय घरात? कामं करायची असते. कामं करतो. नाही तर पिशव्या भरायची निघायचं लगेच. हा या पाटील या या इकडे तुम्हाला गंमत दाखव सांगतो आता. याला म्हणतात डोकं. खरंच तुमच्या दोघात भावाभावात इतका विचार बघून मन भरून आलंय माझं खरंच. एका बाटलीतली आम्ही पिणार आहे ना. आम्ही आमच्यात विचार या या या. काय तुमच्या बायका भांडणं करतात ला का? बस तुम्हाला काय माहित बायका यांच्या भांडत लयच कार बाबा. अरे आम्ही येऊन गेलो. तुम्ही काय आमच्या घराला राखा नाहीत का काय? तुमचं तर काय भलतीच असते बाबा. मग अरे फेर फाटका आणायला गेलो तर दिसलं ती भांडण. मग काय कोणाच्या घरी भांडण होत नाहीत काय? अरे दोन्हीच्या आखरीत तुमच्याच होतात का? पण पण मला तुम्हाला काय करायचं आमच्या घरच्या भांडणात? आणि मग तुम्हाला मिठूत आलं नाही काय भांडणं?
ताणू ताणू एका चढत आहे याला पळू पळू त्यांचे भांडणं सोडून याला छानायला लागल्यावर मी आलो याला सोडवायसाठी लागा तुमचं काय चाललं बघा याला हाणायचं म्हणजे दोघं मार खाऊन गेले तुम्ही. मार खाऊनच गेलो आज माझ्या वेळी गेले, मला बी लागले याला आपल्याला लागले बायका जरा आपटत आहे तुमच्या, पण जरा सांभाळून घ्या जरा. आपल्याला ए काय भाऊ मला एक म्हणायचं, आमच्या घरच्या भांडणात दुसरं खालायचं ह्यो तुम्ही. मिटवाय याचे ह्यो दिसतो काय, उंची काय, उठून बसलाय का नाही, बस 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 ह्यानी कसं भांडण यायचं? मिटवायला आमच्या बायका का? एवढ्या सोपे आहेत का? तुडीला नाही बरा चांगला. ह्यो चेंगारला तू मिटवायला भांडण सोबत आहे का? चाललोय मला म्हणतो तुम्ही भाऊ भाऊ इकडे या म्हणलं मला आवरा नाही मला लय हाणत्यात म्हणलं सगळ्यांना बायका आहेत पण तुमच्या बायका अशा कशा भांडत आहेत जे उपटी त्यात फार आता तुम्हाला आमचं खोटं वाटत बोलायला चवळ पाटलाला विचारा काय पद्धती आमच्या बायकांची, पाटलाला विचारा. नाही पण भांडणाची रीती असतात बरं का आता मी याला मला वाटतं याला हाणलंय म्हणून मग सोडायला आम्ही कुठं जाऊ. होतो? कवर पहिली चालू होती नंतर आल्यावर कळलं आम्ही बी इथं भांडणाचं म्हणलं हो द्या जरा भांडणे जरा थोडं माणूस शांत होतं, झाले पाहिजे. याकडे वाटलं बरं का? नाही, त्याला याकडे काय वर नाही. तर हाणलं का लेकरू रडलं बरं का ऐका लेकरांनी यावं कशाला? त्यांची जिरली कशी फक्त ह्या व्यक्तीला विचारा ना तुम्ही. त्यांची काय आता आमची जिरली राव, तुम्ही आता कसं करतात तुमचे तुम्हालाच माहित. तुम्हाला दुखणं माहिती आहे बरं बाबा. चला आता आपलं आता लय झालं, आमच्या भांडणात पडत आहे. आता त्या झाल्यात गप सध्या, आता यांनाच माहिती आहे त्यांना कसं झोपवा जरा वाटतं. दूध पाजून. औषध आहे ना, औषध चला आपलं, आमच्या चला. माहित ती सगळी. नाही बाबा रे, असं केलं का? पण जरा फाटत येत हा, लय आपण- पाहिलं होय, शिवा? चला आपलं. आता द्या ना तू. लांबून बघायचं कणवणीत घुसत नको जाऊ. संपलंय सगळं. मला दोन फटके झालं. एक काम बाटल्या तर संपल्यात, एखादी पाहिलं होती रे. मग तू एक काम कर, गावात जाऊन दोघं जायचं. दोघं जाऊन सांगत राहणार आपण. आता संपलंय म्हणलं डोकं बिकन का नाही लागले हाणून. बिकतला तमाशे हे. हा. आता काय होईन, आता लय अवघड होईन. आता रुसून बसत्या आणल्यात म्हणल्या चल माघारी आल्यावर त्याला लगेच थोडा लाडी गुडला असं चोंबाळायचं थोडस. आता हे केल्यात सगळे आणि त्याला काय चोंबाळा थोडं येतात जागा त्या काय करतात तेव्हा? चल आपल्याकडे ते का त्यांच्याकडे ते? हा. सगळ्या गुन्हा आपल्याकडे रोज कसल्या रोगा औषधी. ती काय करणार आहे ते? तू पण असं कर एकांटी घेऊ त्यांना जरा आज थोडं चोंबाळले घेतात जाग्या. नाही